यवतमाळ शहर तथा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही चक्काजाम केला होता। भुयारला लागून शासनाची इकला जमीन आहे, गेल्या 15 ते 20 वर्षापासून ते सगळे इथं राहत आहे आणि अचानक रेल्वेने त्यांचे दोन्ही रोड खोदून त्या ठिकाणी किंवा त्या रोडवर यांनी त्यांचं मटेरियल टाकलं आणि गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणचा रस्ता बंद झालेला आहे। त्यामुळे रस्ता बंद झाल्यामुळे लहान मुलांना शाळेत जाता येत नाही, लोकांना येत नाही, गाडी येत नाही, टू व्हीलर येत नाही, फोर व्हीलर येत नाही, ऑटो येत नाही आणि वरून एवढा पाऊस आहे आणि या पावसातून मार्ग काढत त्यांना घरापर्यंत पोहोचू शकत नाही। याआधी आम्ही 2 वेळा तहसीलदार आणि एसडीओ साहेबांना जाऊन भेटलो, निवेदन दिले, रेल्वेला पण कळवलं, पण अजून त्यांनी मार्ग काढला नव्हता आणि ना इलाज असतो या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हा सर्वांना चक्काजाम आंदोलन करावं लागलं। आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या समस्याची पूर्ती झाल्यास पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। त्यामुळे आज या ठिकाणी प्रशासन आलेलं आहे आणि ते आता आम्हाला त्या ठिकाणी नेऊन तो रस्ता कसा करणार हे दाखवणार आहोत आणि त्यामुळे आम्ही हा चक्काजाम काही लिहून दिल्यानंतर आम्ही मागे घेत आहोत आणि लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर आम्ही हा चक्काजाम मागे घेत आहोत। काय आश्वासन दिलं तुम्हाला? 8 दिवसात हा रस्ता आम्ही व्यवस्थित करून देऊ किंवा रस्ता करून देऊ त्या पर्यायी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।